नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण चौथी स्कॉलरशिपचं मॅथ्सचं 9वं चॅप्टर पाहतोय बघा. 9व्या चॅप्टरचं नाव आहे बेरीज. 5 अंकी संख्यापर्यंतची पाहायची बेरीज आपल्याला, ज्याच्यामध्ये हातच्याची बेरीज येईल आणि शाब्दिक उदाहरणं सुद्धा असतील. त्यातल्या स्वाध्यायाला आपण सुरुवात करतोय बघा. पहिला प्रश्न आहे बघा त्यातला, 79,999 अधिक 1 विचारला आपल्याला. मग बघा 79,999 दिलेलं आहे, त्यांच्यामध्ये काय करायचं आपल्याला, 1 मिळवायचं आहे. मग बघा 9 आणि 1 10, हातच्याला आले 1, 1 आणि 9 परत 10, परत हातच्याचा 1, 1 आणि 9 परत 10, परत हातच्याचा 1, 1 आणि 9 परत 10, परत हातच्याचा 1, 1 आणि 7 किती झाले तर 8. 80,000. 80,000 कितवा पर्याय आपला? तिसरा पर्याय अचूक आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, 3 संख्यांची बेरीज करायची. पहिली कोणती आहे? 6,854. दुसरी कोणती आहे? 7,811. तिसरी कोणती आहे? 3,963. या तिघांची काय करायची आपल्याला? बेरीज करायची. करा बरं मग. 4 अधिक 1 5, 5 आणि 3 8, 5 आणि 1 6, 6 आणि 6 12, हातच्याला आला 1, 1 आणि 8 9, 9 आणि 8 17, 17 आणि 9 26, हातच्याला आले 2, 2 आणि 6 8, 8 आणि 7 15, 15 आणि 3 18. काय उत्तर आलं? 18,628. 18,628 कितवा पर्याय आपला? पहिला पर्याय अचूक आहे. तिसऱ्या प्रश्नात पण बेरीजच करायची बघा. किती दिले? 10,000 दिलेत पहिले, नंतर 1,000 दिलेत, नंतर 999 दिले. तिघांची काय करायची आपल्याला? बेरीज करायची. मग 0 0 आणि 9 म्हणजे 9, 0 0 आणि 9 परत 9, 0 0 आणि 9 परत 9, एकाचा 1 आणि इथल्या एकाचा 1 म्हणजे 11,999. 11,999 कोणता पर्याय आपला? पहिला पर्याय अचूक आहे. चौथा प्रश्न आहे बघा, त्यामध्ये दिलेला आपल्याला 2500 अधिक 3500 मिळून किती होत आहे? 6,000. तर 2499 अधिक 3500 किती होतील? मग बघा इकडे 2500 होते, ते इकडे 2499 आहे, म्हणजे एक काय केलेला आहे? वजा केलेला आहे. इकडे 3500 होते, तर इकडे 3501 आहेत, म्हणजे इकडे 1 मिळवलेला आहे. याचं उत्तर किती आलं होतं बेरजेचं? 6,000 आलं होतं. इथे पण बघा काय केलेलं आहे, एका ठिकाणी 1 वजा केलेला, एका ठिकाणी 1 मिळवलेला, म्हणजे दोन्ही एकमेकांना काय करून टाकतील? कॅन्सल करून टाकतील. आणि याचं उत्तर सुद्धा किती आलं पाहिजे? 6,000 आलं पाहिजे. असंही जमत नसलं तर डायरेक्ट करून बघा. 9 अधिक 1 10 होतो. हातच्याला 1, 1 आणि 9 परत 10, परत हातच्याला 1, 1 आणि 4 5, 5 आणि 5 10, परत हातच्याला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, म्हणजे दोघं ठिकाणी उत्तर किती येणार आहे? 6,000 येणार आहे. अचूक पर्याय कोणता आपला? दुसरा आहे. पाचवा प्रश्न विचारला बघा, काय म्हटलं? 4 अंकी लहानात लहान समसंख्या. मग 4 अंकी लहानात लहान समसंख्या कोणती? 1,000. बघा ही 4 अंकी लहानात लहान समसंख्या आली. आणि 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या. मोठ्यात मोठी विचारली आहे म्हणजे सगळे 9, आणि विषम म्हटलंय म्हणजे शेवटी 9 चालेल. इथं सम म्हटला होता म्हणून शेवटी 0 चालला. दोघांची काय करायची आपल्याला? बेरीज करायची. मग बेरीज करून घेऊ आपण. पहा बरं. 0 आणि 9 9, इथं पण 0 आणि 9 9, 0 आणि 9 9, 9 आणि 1 10. काय उत्तर आलं? 10,999. कितवा पर्याय आपला? चौथा पर्याय अचूक आहे. सहावा प्रश्न आहे बघा, काय सांगितलं? 2 संख्यांमधला फरक 17,529 आहे. फरक केव्हा निघेल बघा. आपल्याकडे समजा एक मोठी संख्या आहे, त्या मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा केली तर काय मिळतो आपल्याला? फरक मिळतो. काय सांगितलं? फरक कितीचा आहे?
हा फरक दिलेला आपल्याला 17,529चा. त्यातली लहान संख्या किती आहे? लहान संख्या आहे 14,613. तर मोठी संख्या आपल्याला काढायची आहे. बघा मला, मोठी संख्या काढायची असली तर इकडे मोठी संख्या आपण जसं तसं ठेवलं. इकडे काय दिले होते आपल्याला? 17,529. इकडचे काय होते? 14,613. हे इकडे मायनस होते. इकडे आले तर काय होत गेले ते? प्लस किंवा बेरीज करायला लागले. 9 आणि 3 किती झाले? 12. हातच्याला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 1 4. 5 आणि 6 किती होतात? 11. हातच्याचा 1, 1 आणि 7 8, 8 आणि 4 12शी 2. परत हातच्याला 1, 1 2 आणि 3. म्हणजे काय उत्तर आलं? 32,142. कितवा पर्याय आपला? दुसरा पर्याय अचूक आहे. म्हणजे आपली मोठी संख्या किती असणार आहे? 32,142 असणार आहे. 7वा प्रश्न आहे बघा. त्यामध्ये काय करायचंय? बेरीजच करायची. पहिलं काय दिलं? 5,500. 5,500 म्हणजे कसे लिहिणार? 5,000च्या वरती सव्वा आहे म्हणजे किती झाले? 5,250. सव्वा भाग म्हणजे किती? 250. नंतर 4,500. 4,500 कसे लिहितो आपण? 4,500. हे झाले 4,500. पाऊणशे. पाऊणशे म्हणजे काय? 100 पूर्ण झालेले नाही, अजून पाऊण बाकी आहे. म्हणजे किती आले? फक्त 75 आले. तिघांची काय करायची आपल्याला? बेरीज करायची आहे. 0 0 आणि 5 किती होतात? 5. 5 आणि 7 किती? 12. अच्चलाला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 5 8 आणि 5 आणि 4 किती झाले? 9. 9,825. कितवा पर्याय आपला? तिसरा पर्याय आहे. 8वं उदाहरण दिलं बघा. एक स्टार आहे, त्यानंतर 6 आहे, नंतर असा डॉट आहे, नंतर 2 आहे. इथं 4 आहे, ट्रँगल आहे, 7 आहे, 9 आहे. यांची बेरीज करायची आहे आणि खाली उत्तर येणार आहे 9,821. करा बरोबर. 9 आणि 2 किती झाले? 11. चलाला 1, 1 आणि 7 किती होतात? 8. 8मध्ये किती मिळवले की 2 येतील खाली? मग 8 जर का 4 मिळवले तर 12 होतील. 12चा 2 खाली येतोय, कॅरी 1 येईल म्हणजे हातच्याला 1 येईल. म्हणजे याच्या जागी किती टाकले आपण? 4 टाकले. आता 1 आणि 6 किती? 7. आपल्याला खाली 8 पाहिजे. 7 किती मिळवले की 8 होतील? मग ह्या ट्रायंगलच्या ठिकाणी जर का आपण 1 टाकला तर 8 होत आहे. आणि 4 आहे, 9 करायचे आहे. 4 किती मिळवले की 9 होतील? मग स्टारच्या जागी काय असलं पाहिजे? 5 असलं पाहिजे. जेव्हा आपण इथे 5 टाकू तेव्हा 5 आणि 4 किती होतील? 9 होतील. महापर्याय शोधा बरं. स्टारच्या ठिकाणी 5 पाहिजे, स्टारच्या ठिकाणी 5. त्याच्यानंतर डॉटच्या ठिकाणी 4, डॉटच्या ठिकाणी 4 आणि ट्रँगलच्या ठिकाणी 1. म्हणजे कितवा पर्याय हा? दुसरा पर्याय अचूक आहे. 9वा प्रश्न आहे बघा. त्यात अंक दिलेला आपल्याला काय? 3,625. मग 3,625 नंतर 2,375. 2,375 याची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. करा बरं मग. 5 आणि 5 10. अच्चलाला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 7 10. अच्चलाला परत 1, 1 आणि 6 7, 7 आणि 3 10. परत परत अच्चलाला 1, 1 आणि 3 4, 4 आणि 2 6. 6,000 येते बघा. मग 6,000 कितवा पर्याय आपला? चौथा पर्याय जो आहे. नंतर काय दिलं बघा आपल्याला? आता अंक दिले. कोणता? 2 4 6. हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या. सर्वात मोठी 5 अंकी संख्या म्हणजे काय? मोठे नंबर घ्यायला लागतील आपल्याला आणि उतरत्या क्रमाने लावायला लागेल. कोणकोणते अंक आहे? 2 4 आणि 6. मोठी 5 अंकी संख्या विचारलाय. मोठा अंक कोणता आहे? 6. मग 6 6 6 तीनदा रिपीट केला. मग नंतरचा आला 4, नंतरचा आला 2. काय केलं आपण? मोठी संख्या पाहिजे आहे.
म्हणून काय केला, जो मोठा अंक होता त्याला जास्त वेळा रिपीट केला, कारण आपल्याला 5 अंकी संख्या पाहिजे होती, आपल्याकडे अंक फक्त 3च होते. आणि त्यानंतर उरलेल्या 2 संख्यांना आपण उतरत्या क्रमाने लावलं. ही झाली मोठी 5 अंकी संख्या. आणि काय सांगितलं, सर्वात लहान 5 अंकी. तर सर्वात लहान 5 अंकी म्हणजे छोटा अंक रिपीट करायचा. मग छोटा अंक रिपीट करताना 2 2 2 आणि उरलेल्या 2 संख्यांना चढत्या क्रमाने लावा, म्हणजे 4 आणि 6. यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. 2 आणि 6 8, 4 आणि 4 8, 2 आणि 6 8, 2 आणि 6 परत 8, 2 आणि 6 परत 8, म्हणजे 88,888. कितवा पर्याय आपला, पहिला पर्याय अचूक आहे. 11वं उदाहरण दिलंय बघा, वरती 4 आहे, मग 2 आहे, मग 7 आहे, मग 4 आहे आणि 6 आहे. प्लस करायचा, इथे एक बॉक्स दिलेला, इथं 3 7 4 आणि 8. करा बरं मग बेरीज. 6 आणि 8 14, 1 1 आणि 4 5, 5 आणि 4 9, 7 आणि 7 14, चला परत 1 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. आणि इथं बॉक्स नंतर पुढचा अंक किती दिला आपल्याला, 9 दिलेला आहे. मग ह्या बॉक्सच्या जागी किती टाकाल जेव्हा 9 होतील, तर 4 आणि 5 किती होतात, 9 होतात. म्हणजे बॉक्सच्या जागी किती पाहिजे आपले, 5 पाहिजे. 5 म्हणजे कितवा पर्याय आहे आपला, तिसरा पर्याय अचूक आहे. 12वा प्रश्न आहे बघा, दिलेला आपल्याला काय, अ दिला, नंतर ब दिला, परत ब दिला आणि क दिला. यांच्यामध्ये काय प्लस करायचं आहे, अ नंतर क नंतर परत क नंतर परत ब. आणि उत्तर काय आलं पाहिजे आपलं, ब ब ब आणि ब आलं पाहिजे. मग पहिला पर्याय टाकून टाकून बघा. पहिल्यांदा काय करायचंय, अ च्या जागी किती घ्यायचे, 2 घ्यायचे. ब च्या जागी किती, 4, परत 4, क च्या जागी 2. नंतर प्लस करताना अ च्या जागी परत 2, क म्हणजे 2, क म्हणजे 2 आणि ब होता म्हणून 4. करून बघा बरं उत्तर, 2 आणि 4 6, 2 आणि 4 6, 2 आणि 4 6 आणि इथे 4. खालती सगळे ब आले पाहिजे होते. ब काय होता आपला, 4 होता. तो काही येत नाहीये, म्हणजे पहिला पर्याय काही येणार नाही. दुसरा पर्याय ट्राय करून बघू आपण. दुसऱ्या पर्यायात काय आहे, अ च्या जागी टाकला आपण 2, ब च्या जागी 0, परत ब च्या जागी 0, क च्या जागी 4, अधिक अ म्हणून 2, क म्हणजे 4, इथं पण 4 आणि ब म्हणजे 0. करा बरं मग. 4 4 4 आणि 4, 4 आले. आपला ब आला पाहिजे होता. ब काय आहे आपला, 0 आहे. हे सुद्धा काही येत नाही आहे, म्हणून दुसरा पर्याय सुद्धा काही आपला येणार. तिसरा पर्याय करून बघू. हा अ आहे, हा ब आहे आणि हा क आहे. अ च्या जागी 8, ब च्या जागी 4, दुसऱ्या ब ला 4 आणि क म्हणजे 0, अधिक अ म्हणजे परत 8, क म्हणजे 0 0 आणि ब म्हणजे काय तर 4. करा बरं मग. 4 4 4 आणि 16. काय पाहिजे होता आपल्याला, सगळा ब पाहिजे होता. सगळे ब म्हणजे किती पाहिजे होता, 4. तो काही आपल्याला येत नाही, म्हणून तिसरा पर्याय सुद्धा काही येणार नाही. आणि चौथा टाकून पाहिलं तर अ च्या जागी 4, ब च्या जागी 8, परत ब म्हणजे 8, क म्हणजे 0, अधिक अ च्या जागी 4, नंतर क च्या जागी 0, परत क च्या जागी 0 आणि ब च्या जागी किती, 8. करा बरं बेरीज. 8 8 8 आणि 8. 8 म्हणजे काय आपला बच आहे, म्हणून चौथा पर्याय आपला अचूक आहे. 13वा प्रश्न आहे बघा आपला, 1500 अधिक 15,000 अधिक 15. मग 1500 कसं लिहिणार आपण, 1500. 15,000 कसं लिहिणार, हे झालं बघा 15,000 आणि 15 म्हणजे फक्त 15. यांची बेरीज करायची आहे. करा बरं. 0 0 आणि 5 म्हणजे 5, 0 0 आणि 1 म्हणजे 1, 5 आणि 0 म्हणजे 5, 1 आणि 5 6 आणि उरला 1. काय उत्तर आलं, 16,515. मग 16,515 कोणता पर्याय आपला,
तिसरा पर्याय अचूक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, 364 शतक. मग शतक म्हणजे हे एककाचं घर, हे दशकाचं घर. शतकाच्या घरामध्ये किती आहे? 364 आहेत. नंतर 50 दशक, हे एककाचं घर, दशकाच्या घरामध्ये किती सांगितले? 50. आणि फक्त किती? 25, एककाच्या घरामध्ये 25. यांची बेरीज करायची आहे, तर काय उत्तर येईल? इथं 0 0 आणि 5 म्हणजे 5, 0 0 आणि 2 म्हणजे 2, 4 आणि 5 9, 6 जसाचा तसा आणि 3 जसाचा तसा. मग पहिला पर्याय पहा बरं, 36 दश हजाराच्या स्थानावर 36 आहे का? नाही, हजाराच्या स्थानावर आहे. चालणार नाही पहिला पर्याय, पहिला चुकीचा आहे. 36,000 आला, बरोबर. हजाराचं हे जे स्थान होतं याच्या जागेवर काय आलेलं आहे? 36 आहे. नंतर 92 बरोबर, दशकाच्या स्थानावर परत किती आलेले आहे? 92 आलेले आहे. आणि एककाच्या स्थानावर किती आहे? तर 5 आहे. म्हणजे 36 अधिक 92 अधिक 5 हा पर्याय दुसरा जो आहे तो आपला अचूक पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, 38,500. 38,500 म्हणजेच काय? 38,500. नंतर काय म्हटलं? 325. 300च्या वरती सव्वा, हे काय? 325, त्याला म्हणतो आपण 325. आणि पाऊणशे. पाऊणशे म्हणजे काय? 100 पूर्ण झालेलं नाही, पाऊण बाकी आहे. म्हणजे किती? तर 75. या तिघांची काय करायची आपल्याला? बेरीज करायची. करा बरं मग. 0, 5 आणि 5 म्हणजे 10. आजच्याला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 7 परत 10. आजच्याला 1, 1 आणि 5 6, 6 आणि 3 9. इथं 8 जसाचा तसा, 3 जसाचा तसा. काय उत्तर आलं आपलं? 38,900. कितवा पर्याय आपला? पहिला पर्याय अचूक आहे. 16वा प्रश्न आहे बघा, सामाजिक वनीकरण मोहिमेअंतर्गत द्रुतगती महामार्गाच्या कडेला 3,575 कडुलिंबाची झाडे, 2,320 करंजाची झाडे व 4,335 जांभळाची झाडे लावण्यात आली. तर एकूण किती झाडे लावली? काय सांगितलं? मग एक हायवे आहे, हायवेच्या आजूबाजूला काय करायचं आपल्याला? झाडं लावायची आहे. झाडं लावले किती? तर 3,575 कडुलिंबाची झाडे लावली. किती झाडं आहे? 3,575 ही कडुलिंबाची झाडं. नंतर 2,320 करंजाची झाड आहे. 2,320 करंजाची झाडं. 4,335 जांभळांची झाडं आहे. 4,335 जांभळाची झाडं. एवढी झाडं लावली. तर एकूण झाडे विचारली आपल्याला, किती लावलं? एकूण किती झाडे लावली म्हणजे सगळ्यांची काय करणार आपण? बेरीज करणार. करा बरं मग. 0, 5 आणि 5 म्हणजे किती झाले? 10. आजच्याला 1, 1 आणि 7 8, 8 आणि 2 10, 10 आणि 3 13. आजच्याला 1, 1 आणि 5 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12. आजच्याला 1, 1 आणि 3 4, 4 आणि 2 6, 6 आणि 4 10. काय उत्तर आलं आपलं? 10,230 झाडं लावलेली आहे. कितवा पर्याय आपला? तिसरा पर्याय अचूक आहे. पुढचं उदाहरण आहे बघा, सुजाताने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 25,167 रुपयांचे वाण सामान व 38,465 रुपयांचे गणवेशाचे कपडे खरेदी केले. तर तिने एकूण किती रुपये खर्च केले? मग सुजाताने काय केलं? आश्रम शाळेतील पोरांसाठी 25,167 रुपयाचं वाण सामान खरेदी केलं बघा. आणि 38,465 रुपयांचे गणवेश, युनिफॉर्म, कपडे खरेदी केले. तर किती खर्च झाला एकूण? मग दोघांची काय करायची आपल्याला? बेरीज करायची आहे. एकूण खर्च विचारलेला आहे म्हणून आपण बेरीज करतोय. मग 7 आणि 5 12. आजच्याचा 1, 1 आणि 6 7, 7 आणि 6 13. परत आजच्याला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 4 6, 5 आणि 8 13. आजच्याला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. काय उत्तर आलं आपलं? 63,632. 63,632 रुपये खर्च केले. कितवा पर्याय हा?
दुसरा पर्याय आहे. नंतरचा प्रश्न आहे बघा, पदपथावर राहणाऱ्या बालकांच्या शिक्षणासाठी मदत म्हणून एका संस्थेने जून महिन्यात 15,350 रुपये, जुलै महिन्यात 18,951 रुपये, ऑगस्ट महिन्यात 25,200 रुपयांचा निधी जमा केला. तर एकूण किती निधी जमा केला? मग जे लोक फुटपाथवर राहतात बघा, पदपथावर राहतात, त्या बाळांच्या शिक्षणासाठी एक संस्था काम करते आहे. तिने जून महिन्यात एवढे पैसे जमवले, जुलै महिन्यात एवढे जमवले आणि ऑगस्ट महिन्यात एवढे जमवले. तर आपल्याला एकूण किती पैसे जमवले किंवा एकूण किती निधी जमा केला ते काढायचं आहे. म्हणून काय करणार आपण, या सगळ्यांची बेरीज करणार. करा बरं मग. एकाचा 1, 5 आणि 5 10, आजच्याला 1, 1 आणि 3 4, 4 आणि 9 13, 13 आणि 2 15, आजच्याचा परत 1, 1 आणि 5 6, 6 आणि 8 14, 14 आणि 5 19, परत आजच्याचा 1, 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, म्हणजे 59,501 रुपयांचा निधी त्या संस्थेने या बालकांसाठी जमा केला. मग 59,501 कितवा पर्याय आपला? तिसरा पर्याय अचूक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, मानसीने 36,563 रुपयांचा लॅपटॉप घेतला बघा. म्हणजे कितीचा? 36,563 रुपयांचा तिने लॅपटॉप घेतला. 6,425 रुपयांची खुर्ची घेतली. 6,425 रुपयांची खुर्ची घेतली. आणि एवढं करून तिच्याजवळ किती शिल्लक राहिले? 4,112 रुपये तिच्याकडे काय राहिलेले आहे? शिल्लक राहिले. तर आपल्याला विचारलं तिच्याजवळ एकूण किती रक्कम होती, म्हणजे किती पैसे ती घेऊन गेली होती खरेदी करायला. सगळ्यांची काय करा? बेरीज करा. 3 आणि 5 8, 8 आणि 2 10, आजच्याचा 1, 1 आणि 6 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10, परत आजच्याचा 1, 1 आणि 5 6, 6 आणि 4 10, 10 आणि 1 परत 11, आजच्याचा 1, 1 आणि 6 7, 7 आणि 6 13, 13 आणि 4 17, परत आजच्याचा 1, 1 आणि 3 किती? 4, म्हणजे 47,100 रुपये तिच्याकडे होते, त्यातनं तिने खर्च केले. कितवा पर्याय मग? 47,100, तिसरा पर्याय अचूक आहे. 20वा प्रश्न आहे बघा, एका संख्येतून 29,628 वजा केले असता वजाबाकी 47,048 येते. तर ती संख्या कोणती? वजाबाकी करायची म्हणजे काय असणार आहे? मोठी संख्या. त्यातनं कोणती वजा करतो आपण किंवा मायनस करतो? लहान संख्या. आणि उत्तर येते आपलं काय? तर तिला काय म्हणतो आपण? काय मिळाली आपली? वजाबाकी. बर, मग एक संख्या होती, समजा मोठी संख्या कोणती तरी होती, माहिती नाही आपल्याला. त्यातनं काय वजा केले? 29,638 वजा केले. वजाबाकी किती आली? 47,048 आली. तर मोठी संख्या कशी निघेल मग? मोठी संख्या काढायची असेल तर इकडचे 47,048 जसेच तसे, आणि हे जे 29,638 आहेत इकडे होते मायनस, इकडच्या बाजूला येऊन काय म्हणतात येईल? प्लस किंवा बेरीज करायला लागेल. 8 आणि 8 किती झाले? 16, आजच्याचा 1, 1 आणि 4 5, 5 आणि 3 8, 0 आणि 6 म्हणजे 6, 9 आणि 7 16, आजच्याचा 1, 1 आणि 4 5, 5 आणि 2 7, म्हणजे 76,686 ही ती संख्या होती ज्यातनं ते 29,638 वजा केले होते. तेव्हा उत्तर मिळालं होतं आपल्याला 47,048. कितवा पर्याय मग आपला? तिसरा पर्याय अचूक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हे सुद्धा प्रकरण आपलं संपलेलं आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा. धन्यवाद.